दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल महाविद्यालयीन जीवनापासून ज्यांच्यासोबत मैत्री आणि भारतीय जनता पार्टी सारख्या जागतिक लौकिक असलेल्या पक्षाची पुणे जिल्हाध्यक्षपदाची धुरा जे समर्थपणे सांभाळतात असे प्रदीपदादा कंद आज शिरूर तालुक्यातल्या विशेषतः रांजणगाव परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आज आपल्या उपस्थितीमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला. आमच्या शिरूर तालुक्याची उपमा अख्ख्या महाराष्ट्र राज्यामध्ये जाते. सगळ्यात जास्त इरिगेशन चारही बाजूने औद्योगिकीकरण असलेला हा तालुका स्वर्गीय बापूसाहेब थिटे, स्वर्गीय रावसाहेब दादा पवार, काकासाहेब पलांडे, पोपटरावजी गावडे अशा सुसंस्कृत व्यक्तिमत्वांनी या तालुक्याला एक लोभस असं स्वरूप दिलं, ज्याची संस्कृती ही तालुक्यामध्ये कितीही संपन्नता आली तरी किती लोप पावली नाही. परंतु दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून या तालुक्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या गुंडगिरीचा आणि धाकदपटशाहीचा वापर वाढू लागला आणि अनेक समाजातल्या वंचित, पददलित, दलित या सगळ्या घटकांना त्या गुंडगिरीचा अतिशय मोठा तिटकारा वाटू लागला. आणि या सगळ्या वंचित घटकांचा एक आवाज म्हणून साहेब आम्ही आज या सगळ्या कार्यकर्त्यांच्या समवेत आपल्या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो. आपल्याकडून जास्त अपेक्षा काहीच नाही. आमची जी काही स्थानिक कामं असतात गेली अनेक वर्ष आमदार राहुलदादा कुल, प्रदीपदादा कंद यांच्या माध्यमातून होत असतात. परंतु साहेब आमच्या तालुक्यातल्या तरुणाईला एक वेगळी आणि चांगली आकर्षक दिशा आपल्या माध्यमातून मिळावी आणि काळाच्या ओघातून उभे राहिलेल्या नवीन नवीन प्रश्नांना, आव्हानांना सामोरं जाण्याचं ताकद आपण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना द्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने साहेब आपल्याला आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पक्षाची कमान ही शिरूर तालुक्यामध्ये कायम वाढती राहील अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो.